KNH News 24. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी नेवासा नगर पंचायत निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक या ठिकाणी आहे. माननीय अल्ताफ खान इमाम खान पठाण यांना या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी अध्यक्ष आलेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क साधूया. मॅडम, काय वाटतं आपल्याला वंचित बहुजन आघाडीचं काय नियोजन आहे आपलं नेवासा शहरासाठी? नेवासा नगरपंचायतीच्या ह्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस, NCP शरद पवार गट आणि शिवसेना उभाठा यांच्या सगळ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीची एक महाआघाडी झाली असं म्हणायला हरकत नाही आणि एक दमदार सुरुवात या निमित्ताने या सगळ्या आघाडीची झालेली आहे. आमच्याकडून जे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेले आहेत ते अधिकृत उमेदवार हे पंजाच्या चिन्हावर आहेत, पण वंचित बहुजन आघाडीचा सपोर्ट त्यांना राहणार आहे. अल्ताफभाई पठाण हे आमच्या सोबत आहेत. बऱ्याच वर्षांपासून ते सक्रियपणे नेवासामध्ये काम करत आहेत. त्यांच्या समाजामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे, काम आहे, त्याच्यामुळे एक उत्तम आघाडी ह्या पद्धतीने इथे सुरुवात झालेली आहे. खर तर समविचारी पक्ष जे संविधानाला मानणारे पक्ष आहेत, जे सर्व समाजांना एकत्रितपणे घेऊन जातात, आज महाराष्ट्राला या विचाराची गरज आहे आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी आम्हाला संकेत दिलेले होते की तुम्ही जे सगळे पक्ष मग ते काँग्रेस असो जे समविचारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असो, त्यांना समविचारी पक्षांसोबत तुम्ही स्थानिक पातळीवरती आघाडी करा आणि त्या प्रकारची एक चांगली आघाडी इथे झालेली आहे. आज काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष संभाजीदादा इथे उपस्थित आहेत. आमचे नेवासा तालुक्याचे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे सरदे साहेब इथे उपस्थित आहेत. महिला आघाडीच्या पटारेताई आहेत, अंजुमभाई आहेत, आमचे शहर अध्यक्ष काँग्रेसचे, असे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि एक चांगली सुरुवात या निमित्ताने झालेली आहे. तर नेवासा आपली जी काही आपल्याकडे ही झालंय सुरुवात वंचित बहुजन आघाडी असन काँग्रेस असन याची पूर्ण आपलं बघितलं की नगर जिल्हा आणि महाराष्ट्रात चर्चा आहे मोठी की ही जी काही आघाडी तुम्ही घडून आणलेली हाच पॅटर्न तुम्ही आपला श्रामपूर असन, संगमनेर असन, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची तुम्ही निवडणूक केली, यामुळे तुम्हाला अकोला असन याच्याविषयी तुम्हाला चांगली याची जाणकारी आहे. तर पुढील काळातही अशीच आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेला अशी भूमिका राहील का? निश्चित नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही हा प्रयत्न केला. संगमनेर मध्ये सुद्धा जी समविचारी पक्षांची आघाडी झाली आहे, संगमनेर सेवा समिती म्हणून, तिथे पण सहमतीने वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे तिथे पण आम्ही अशी प्रकारची आघाडी केलेली, पण तिथे चिन्ह सगळ्यांचं मिळून एक केलंय, त्या पॅनलचं चिन्ह आहे, पक्षाचं चिन्ह नाहीये. त्यामुळे ती पण एक निवडणूक तशी झालेली आहे. आम्ही शिर्डीमध्ये पण तो प्रयत्न करत आहोत, राहुरीमध्येही तो प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सगळीकडे प्रयत्न, पण ह्या 2 ठिकाणी प्रामुख्याने तो प्रयत्न आपल्याला फलित झालेला दिसतोय. त्यामुळे या प्रकारचं निवडणूक जर पुढे लढलो, खरं तर भाजप, RSS आणि या सगळ्या विघातक शक्तींच्या विरोधात एकत्रित लढलो तरच हरवू शकतो. हा जो मूळ मंत्र आहे तो सगळीकडेच लागू व्हायला पाहिजे. आता नेवासा शहराचा जर अभ्यास केला तर वंचित बहुजन आघाडी असेल, काँग्रेसला मानणारा आणि शरदचंद्रजी पवार साहेब जी काही राष्ट्रवादी आहे याला मानणारा मोठा प्रवाह आहे की नेवासा शहरात जर बघितलं तर साधारणतः 10 ते 12 हजार मतदार या ठिकाणी आपल्या या वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या मानणारा वर्ग आहे. आणि निवडणुकीसाठी आपल्याला काय वाटतं की इथं मतदार किती मतदान आपल्याला होऊ शकतं? आपण जर एकूणच नेवासा शहराची जर रचना बघितली तर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग तर आहेच, पण त्याचबरोबर SC प्रभागाचे पण बरेच इथे म्हणजे त्या विभागाचं पण मोठं पॉप्युलेशन आहे. NTचं काही पॉप्युलेशन आहे, STचं काही, म्हणजे सगळ्याच या वंचित घटकांचं नेतृत्व करत असताना या सगळ्याच घटकांशी आमचा चांगला संपर्क आहे. वेळोवेळी त्यांच्या मुद्द्यांवरती रास्ता रोको आंदोलन असेल, प्रशासनाकडे जाऊन मागण्या करणं असेल, हे आमच्या अध्यक्षांनी पोपटराव सरोदे यांनी खूप चांगलं काम गेल्या 6 महिन्यामध्ये उभा केलेलं आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हे सगळं कॉम्बिनेशन म्हणजे वंचित घटक, मुस्लिम समाज, मराठा समाज, हे सगळेच ज्यांना कळतंय की महाराष्ट्रासाठी काय महत्वाचं आहे, नेवासाच्या या प्रगतीसाठी काय महत्वाचं आहे, ही मायनॉरिटी मधून एक आपण जेव्हा उमेदवार देतो तेव्हा चेहराही असाच निवडलाय की ज्याला समाजाचं पाठबळ आहे, समाजाने उमेदवार दिलेला. कारण तुम्ही जर बघितलं तर काल माघार झाल्यावर बऱ्याचशा त्यांच्या समाजातल्या लोकांनी माघारही घेतली की नाही भाई तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे उभं राहतो. म्हणजे मला निश्चित खात्री की चांगल्या मतांनी आमचे सगळे आम्ही त्यांच्या प्रभागात होतो. त्यांच्या प्रभागात जर बघितलं तर लोकांचा असा कल आहे की जे काही नेवासा शहर आहे 17 प्रभाग आहेत, त्याच प्रभागात त्यांच्या प्रभागात सगळ्यात जास्त कामं झालेली आहेत. मग ती ड्रेनेजची कामं असतील, महिलांची
जी काही केवायसी असेल त्या केवायसीच्या संदर्भात असेल, महिलांना डोलाचे प्रश्न मार्ग देण्यासाठी अल्ताफबाईंनी मोठं काम उभं केलेलं आहे आणि हे काम आपण समाजापुढे घेऊन प्रत्येक वार्डात या नेवासा शहरातील प्रभागात घेऊन जाणार का? निश्चित निश्चित, म्हणजे जे उमेदवार आहेत ते तर बोलतीलच, पण प्रचारादरम्यान त्यांनी काय काम केलेलं आहे, पक्षांची काय ध्येय धोरणं आहेत, पक्षांच्या या सगळ्या प्रश्नांवर काय भूमिका आहे, हे निश्चित त्या सगळ्यांपर्यंत पुन्हा एकदा घेऊन जायला हा करता आम्हाला प्लॅटफॉर्म आहे आणि तो ताकदीने सगळे कार्यकर्ते करतील. आम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे ते आम्ही निश्चित येऊ. धन्यवाद. नमस्कार. आपण या ठिकाणी नेवासा नगर पंचायतच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी नेवासा शहरात आलेलो आहोत. आपण संपर्क साधत आहोत. आपला परिचय? मी नेवासा शहराचा नगरसेवक, माजी नगरसेवक अल्ताफ खान इमाम खान पठाण, प्रभाग क्रमांक 13. तर कोणत्या पदासाठी आपण निवडणूक लढत आहात? मी आता सध्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढत आहे. तुम्हाला याच्या आधी निवडणुकीचा काही अनुभव काही? मी ग्रामपंचायत सदस्य होतो, त्याच्यानंतर नगरसेवक होतो आणि सामाजिक काम नेवासा शहरातून भरपूर केलेले. तुमच्या प्रभागात फार असं उत्कृष्ट असं काम झालंय. आम्ही नेवासा तुमच्या प्रभागात गेलो, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कामं तुम्ही प्रभागात केली? मी ज्यावेळेस 2017 नगरसेवक झालो त्यानंतर नेवाशातले जे 17 प्रभाग आहे त्यापैकी एकमेव प्रभाग माझा असा आहे की मी 3,60,00,000 रुपयाचे काम या 5 वर्षाच्या कार्यकाळात केले आणि ड्रेनेज असो, रस्ते असो, पाण्याचे प्रॉब्लेम असो, कचऱ्याचे प्रॉब्लेम असो, हे पूर्णपणे ताकदीने करून 3,60,00,000 रुपयाचा निधी मी माझ्या प्रभागात आणला. आणि इथून पुढे जर मला नगराध्यक्ष पदासाठी जर जनतेने निवडलंच तर नेवासा शहराचा चेहरा मोहरा मी बदलणार. कोणकोणत्या पक्षासोबत आपली युती नेवासा शहरासाठी? आता आय काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आणि शरद पवार राष्ट्रवादी गट तुतारी या 3 पक्षाची आमची युती आहे आणि मी त्यांनी मला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या शहरासाठी काय विजन घेऊन येणार आहेत? काय आता विजन आश्वासन देण्यापेक्षा नेवाशाचे जे मतदार आहे 18,400 त्यांनी एक नमुना म्हणून प्रभाग 13चा मी माझी नगरसेवक आहे तिथं जाऊन बघणे आणि जर एखादी नाली दिसली, एखादा रस्ता जर अधुरा दिसला तर मी त्यावेळेस त्यांना बक्षीस देईल, बाकी जादा बोलत नाही. धन्यवाद.